राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा, प्रणाम घ्यावा माझा श्री महाराष्ट्र देशा। मित्रांनो नमस्कार। सह्याद्रीचं सौंदर्य वाढवलंय तेथील कातळकड्यांनी, गडकोटांनी आणि उंचच उंच बेलागाशा सुळक्यांनी। आपल्या सर्वांनाच ज्ञात असलेला ऐतिहासिक नाणेघाटाचा पहारेकरी असणाऱ्या किल्ले जीवधनवरील वानरलिंगी सुळक्याची झिपलाईन आणि रॅपलिंग आपण यापूर्वी खूप वेळेस अनुभवली आहे, पण आज आपण ते न करता वानरलिंगी सुळक्याची थरारक 400 फुटाची क्लाइम्बिंग सह्याद्री रॉक ॲडव्हेंचर या अनुभवी टीमसोबत करणार आहोत। चला तर हा थरारक अनुभव कसा होतोय तो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया। मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे आपलं आडवाटा एक रमणीय प्रवास या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये। खूप दिवसानंतर पुन्हा एकदा भटकंतीला आलोय आणि भटकंतीचं ठिकाण आहे ऐतिहासिक नाणेघाट। आणि ह्याच ऐतिहासिक नाणेघाटाचा पाठीराखा आपल्या मागे दिसतोय तो किल्ले जीवधन। आणि याच किल्ले जीवधनचा जो वानरलिंगी सुळका आहे त्याची आपण या अगोदर व्हॅली क्रॉसिंग आणि त्यानंतर रॅपलिंगसुद्धा केलं होतं। आज एक थरारक असाच क्लाइम्बिंगचा अनुभव त्या वानरलिंगी सुळक्यावर आपण घेणार आहोत। तर त्या क्लाइम्बिंगसाठी आपण आता वरती चाललोय। SRAची टीम ऑलरेडी वरती गेलेली आहे, सेटअप लावण्याचं काम सुरू आहे। तर आपण आता जीवधनच्या जंगलातून वरती वानरलिंगीच्या सुळक्यापाशी जाणार आहोत। साधारणतः 350 ते 400 फुटाचा हा वानरलिंगी सुळक्याची हाईट आहे आणि त्याची क्लाइम्बिंग आपण करणार आहोत। वातावरण सुंदर आहे, उन्हाळा सुरू आहे, सगळीकडं असं सोनेरी रंग पसरलेला दिसतोय आपल्याला। पाठीमागं जर तुम्ही बघितलं तर आपल्याला नाण्याचा अंगठा सुद्धा दिसतोय। त्याच्याच थोडंसं आपण अलीकडे आल्यानंतर समोर जे दिसतंय ते आहे सगळ्या भटक्यांची पंढरी ज्याला म्हटलं जातं, तो हरिश्चंद्रगडाचं बालेकिल्ला। त्याच्याच बाजूला तारामती शिखर आणि इकडच्या बाजूला रोहिदास शिखर सुद्धा दिसत आहे। वातावरण थोडंसं आज क्लीन दिसतंय। त्याचबरोबर सगळ्यात सुंदर असा मोरोशीचा भैरवगड तो सुद्धा आपल्याला दिसतोय आणि समोर नवरा नवरीचा डोंगर सुद्धा आपल्याला दिसतोय। तर चला आता वरती आपण क्लाइम्बिंगचा थरारक अनुभव घेणार आहोत। चला जाऊया। मित्रांनो आजची जी क्लाइम्बिंग आहे त्या क्लाइम्बिंगसाठी आपल्यासोबत गोविंद जाधव सर आहेत। सर काय सांगाल? जवळपास म्हणजे मागच्या 2 वर्षापासून हे स्वप्न होतं। व्हॅली क्रॉसिंग 2 वेळेस झाली, रॅपलिंग झालं, परंतु क्लाइम्बिंगचा अनुभव कसा राहील ही बघण्याची खूप इच्छा होती। तो आज योग SRAमुळे जुळून आलेला आहे, तो आनंद घ्यायचा आहे आज खरं म्हणजे। तर चला मित्रांनो, हा समोर जो वानरलिंगी सुळका दिसतोय अतिशय इथून छोटा दिसतोय, पण जोपर्यंत आपण त्याच्या जवळ जाऊ तेव्हा त्याची खरी भव्यता आपल्या लक्षात येते। तर चला जाऊया। जीवधनचा हा पहिला टप्पा आपण सर केलाय, ज्यामध्ये खाली आपल्याला हिरवीगार अशी ही देवराई दिसते। समोर नाण्याचा अंगठा आहे, त्याचबरोबर पलीकडं सह्याद्रीचं त्रिकूट ज्याला म्हटलं जातं ते अलंग मदंग कुदंग AMK थोडेसे पुसटसे आपल्याला दिसत आहेत। हा जो हरिश्चंद्रगड आहे त्याच्या बाजूचा आणि हा संपूर्ण मुरबाड म्हणजे ठाणे जिल्ह्याचा परिसर आहे। आणि समोर हे गोरखगड आणि मच्छिंद्रगड आपल्याला दिसत आहेत दसईमधील। तर आता एक थोडासा पॅच राहिला आहे की जो आपल्याला वानरलिंगी सुळक्याच्या जवळ घेऊन जाईल। हा जीवधन किल्ल्याचा हा पायरी मार्ग, कातळात खोदलेला अतिशय सुंदर असा हा पायरी मार्ग। मित्रांनो समोर जो वानरलिंगी सुळका दिसतोय त्याच्या अगदी जवळ येऊन आपण पोचले। थोडीशी चढाई राहिली ती करता आपण आता त्याच्या पायथ्याला जाऊया। भव्य दिव्य असा हा वानरलिंगी सुळका। आताच आपण वानरलिंगीच्या खाली पायथ्याला येऊन पोचले आणि आपल्याला जे समोर दिसतंय ते आहे घोडे पाण्याची नाळ आणि पलीकडची जी दरी दिसते ते रिठ्याचं दार आहे। तिथून आपण खाली उतरलो होतो आणि हा जो मधला पॅच दिसतोय इथून
घोडे पाण्याच्या नावाने वरती चढलो होतो. अतिशय सुंदर असं वातावरण आणि समोर जो जीवधन किल्ला दिसतो तो व्ह्यू तर अप्रतिम आहे. तो सुद्धा आपण व्हिडिओ आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून टाकलेला आहे, तो सुद्धा तुम्ही बघू शकता. अतिशय सुंदर अशी ही डोंगर रांग आणि हा बघू शकता वानरलिंगी 90° असलेला. चला आपली टीम रेडी आहे इकडे क्लाइम्बिंगसाठी सज्ज होऊया. आता सध्या आपला नंबर अजून आलेला नाही आहे क्लाइम्बिंगसाठी. तोपर्यंत आपण समोर दिसणारं हे ढाकोबाचं शिखर आहे. मग असे सांगितल्याप्रमाणे रिठ्याचं दार आणि घोडेपाण्याची नाळ आणि हा किल्ल्याच्या पोटातून एक रस्ता पुढे जातो. तोपर्यंत आपण तिकडनं कसा व्ह्यू दिसतो तो बघूया. पावसाळ्यात हे दृश्य अतिशय सुंदर असं दिसतंय. मित्रांनो, आत्ताच आपण हा जो समोर वानरलिंगी सुळका दिसतोय त्याला ट्रॅव्हर्स मारत मारत या ठिकाणी येऊन पोचलोय. आणि तुम्ही समोर बघितलं तर हा कातळात कोरलेला सुंदर असा पायरी मार्ग आपल्याला या ठिकाणी दिसतोय की जिथून आपल्याला वर जाता येतंय. आणि हे बाजूची डोंगर रांग अतिशय सुंदर प्रकारे आपल्याला दिसते. समोर जो वानरलिंगीचा सुळका दिसतोय त्यापासून आपण असा ट्रॅव्हर्स मारत या ठिकाणी आलो आहे. आणि समोर आपल्याला जुन्नर दरवाजाचे अवशेष या ठिकाणी दिसत आहेत. अतिशय कातळात कोरलेला पायरी मार्ग आपल्याला या ठिकाणाहून दिसतोय. वरती बुरुज आहेत ते सुद्धा आपल्याला या ठिकाणून दिसत आहेत. आणि हा नवरा नवरी डोंगर रांग त्याचबरोबर खालचा परिसर आपल्याला दिसतोय. त्याचप्रमाणे इकडे आल्यानंतर रिठ्याचं दार आणि घोडेपाण्याची नाळ बरोबर समोर जो टॉपचा पहाड दिसतोय तो ढाकोबा आहे. समोर थोडासा धुक्यात हरवलेला गोरखगड आहे. हा उफेचा परिसर आणि हा वानरलिंगी सुळका की ज्याची आपण आज क्लाइम्बिंग करणार आहोत. आणि हा जीवधनचा किल्ला. लिंगी सुळक्यापासून इकडे आल्यानंतर एक भुयार आपल्याला दिसते आतमध्ये. पुढं किती आहे? नाही, बरंचसं मोठं भुयार आणि पुढे सुद्धा एक आपल्याला हे दिसत आहे. बॅटरी लावून बघा. लांब आहे का? रोज दिसतंय. सुंदर असं भुयार बघितल्यानंतर आता खऱ्या अर्थानं क्लाइम्बिंगला सुरुवात झाली होती. एक एक पार्टिसिपंट वरती जात होते. चला तर आपणही आता रेडी होऊया आणि क्लाइम्बिंगसाठी सज्ज होऊया. जाधव सर चाललेत पहिल्यांदा वरती. एक 2 वर्षापूर्वीचं स्वप्न आज पूर्ण होत आहे वानरलिंगी क्लाइम्बिंगचं. आणि तिकडे 3 एकूण 5 स्टेशनमध्ये ही क्लाइम्बिंग विभागलेली आहे. यामध्ये दुसरा आणि तिसरा टप्पा आपला
कस लावणार आहे. असा एक एक टप्पा पार करत आपण वरती जाऊया. अथक मेहनतीनंतर एकूण 5 स्टेशन पार करत टॉपवर आल्यावर इथून दिसणारा नजारा हा अगदी अप्रतिम आहे. चला तर आता रॅपलिंग करत खाली जाऊया.
मित्रांनो, समोरचा हा भयानक दिसणारा वानरलिंगी सुळका आज आपण सर केलाय. सोबत जाधव सर होते. सरांचा काय अनुभव आहे ते ऐकूया. 450 फुटाचं क्लाइम्बिंग एकदम थरारक अनुभव. म्हणजे एक हात सोललाय का झुमरिंग करत असताना रोप ओढण्यासाठी जेव्हा आपण ओढतो तेव्हा थोडंसं जास्त फोड आलेले हाताला, परंतु खूप मजा आली आणि एक वेगळ्या बाजूनं जीवधन बघायला भेटला. म्हणजे करण्यासारखा अनुभव आहे. एक वेळ नक्की घ्यायला पाहिजे. थँक्यू. मित्रांनो, ऊन खूप चालू आहे आणि आत्ताच आपण जो थरारक वानरलिंगी सुळका, वानरलिंगी पिनॅकल ज्याला म्हटलं जातं, तो आपण क्लाइंब करून त्यानंतर वरतून रॅपल करून खाली आलो आहे. अतिशय थरारक असा अनुभव होता. बऱ्याच वेळेस आपण वानरलिंगीची जी झिपलाईन आहे ती केली होती आणि त्यानंतर रॅपलिंग केलं होतं. झिपलाईन आणि रॅपलिंगला तुमच्या बॉडीला जास्त कष्ट नसतात की तुमच्या बॉडी वेटने ते तुम्हाला ढकलत असते, ग्रॅव्हिटीने तुम्ही खाली येत असतात. पण तीच गोष्ट क्लाइम्बिंगसाठी वेगळी असते. तुमच्या बॉडीचा पूर्ण कस तिथं लागतो की तुम्हाला पूर्ण वेट, तुमच्या बॉडीचं वेट वरती उचलायचं असतं. त्यात तुमचं वजन जर जास्त असेल तर अधिक कष्ट त्या ठिकाणी घ्यायला लागतात. तरी पण एवढ्या याच्यात आपण हा वानरलिंगी सुळका क्लाइंब केला आहे. सर म्हटले त्याप्रमाणे मला पण 2 फोड आलेत, कारण जेव्हा आपण रोप पकडतो त्यावेळेस जास्त सवय नसल्यामुळे हाताला फोड येणं साहजिक आहे. पण तरी हा जो अनुभव होता अतिशय थरारक असा होता आणि खूप दिवसाचं स्वप्न होतं की वानरलिंगी क्लाइंब करायचा, तो आज पूर्ण झाला आहे. तुम्ही हा क्लाइम्बिंगचा आपला ड्रोनचा व्हिडिओ वगैरे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की बघा. आपल्या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि एकदा तरी हा ॲडव्हेंचर नक्की अनुभवा. तोपर्यंत धन्यवाद. भेटूया पुढील आडवाटीवर. चलो.